नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी उत्तराखंडमधील रस्ते जे आहेत ते रस्ते कशा पद्धतीचे आहेत ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उत्तराखंडमधील चारधाम यात्रा केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारही धामांची यात्रा करायला साधारणतः 1400 किलोमीटरचा प्रवास आपल्याला करावा लागतो. आणि हा 1400 किलोमीटरचा प्रवास हा उत्तराखंडमधील उंच अशा डोंगरांच्या कडेकडेनं बनलेल्या अशा अरुंद रस्त्यांनी करावा लागतो. एका बाजूने उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि अतिशय अरुंद असे मार्ग. आणि या मार्गावरून प्रवास करत असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करणं म्हणजे काय असतं हे आपल्याला क्षणोक्षणाला अनुभवायला येतं. या ठिकाणी प्रत्येक 100-200 मीटरच्या अंतरावर एक वळण आहे. डोंगरांना कोरून हा रस्ता बनवलेला आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे बऱ्याचदा रस्त्यांची मोठी हानी होत असते. या ठिकाणी वाहणारं जे पाणी आहे हे पर्वतावरून येत असल्यामुळे ते प्रचंड वेगानं वाहतं. या ठिकाणचे जे डोंगर आहेत हे डोंगर हे मजबूत खडकांचे नसून असे प्रकारचे भुसभुशीत असे डोंगर आहेत. आणि त्यामुळं या डोंगरांवरून अति पावसाच्या काळामध्ये लँडस्लाईड मोठ्या प्रमाणावर होत असतं. या ठिकाणून ही गाडी जाते, हा रस्ता वाहून गेलेला आहे, लँडस्लाईड या ठिकाणी झालेले आहे. अशा या अतिशय अवघड अशा वाटेनं 1400 किलोमीटर प्रवास करणं म्हणजे खूप अवघड अशी गोष्ट आहे. आता आम्ही परतत असताना आमचा रस्ता बंद झाल्यामुळं जवळपास 300 किलोमीटर आम्हाला दूरच्या मार्गाने मसुरी मार्गे डेहराडूनला यावं लागलं. त्या ठिकाणी हा सगळा सततचा डोंगराचा प्रवास 8-9 दिवस केल्यानंतर सगळं महिला मंडळ कंटाळून गेलेलं होतं. मसुरीजवळ एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो असता महिलांना त्या ठिकाणावरून अवघे 11 किलोमीटर असणारा KMT वॉटरफॉल पाहायचा का असं विचारलं असता नंतर त्यांचे चेहरे बघा. फॉल जवळ आहे, इथं 10-12 किलोमीटर पाहायचं आहे का? कुठं सांगाल रस्ता कोणते रस्ता कोणते सांगा. नाही KMT फॉल पर्यंत जाईल ना. बघायचा का वॉटरफॉल, KMT वॉटरफॉल? 3:30 वाजले, 11 वाजले. सगळ्यांचे चेहरे पण कोणीच काही बोलत नाही. यांना असं झालंय हा डोंगर कधी संपल तुम्ही अजून त्यांचा ऑब्झर्व केला नाही. हे काय त्यांचं रेकॉर्डिंग करून घेतलंय मी.